मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मोस्ट वॉन्टेड गँगस्टर भूपेंद्र सिंह उर्फ रघु उर्फ भिंदा जेरबंद। राजस्थान पोलिसांचे भूपेंद्र सिंगच्या शिरावर 25,000चे बक्षीस। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची मोठी कारवाई। दिनांक 31 मे 2025 रोजी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की भूपेंद्र सिंह उर्फ भिंदा राहणार होशियारपूर पंजाब हा खुनाच्या गुन्ह्यात फरार असून तो यवतमाळ शहरातील जाम रोड परिसरामध्ये स्वतःची ओळख लपवून राहत आहे। अशी विश्वसनीय गोपनीय माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती पोलीस अधीक्षक यांना देऊन पंच पोलीस स्टाफसह कारवाईकरिता रवाना होऊन जाम रोड परिसरात माहिती काढून शोध घेतला असता माहितीकारांनी सांगितले की नमूद इसम हा दांडेकर लेआउट येथील एका घरी भाड्याने राहत आहे। अशा माहितीवरून संशयित हा नाव बदलून राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्याची काटेकोर योजना आखून संशयित इस्माच्या घरी घेराव घालण्यात आला। त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास सोबत असलेल्या पोलीस स्टाफच्या मदतीने पकडले असता पोलिसांसोबत झटापट करू लागला। त्याच्यावर ताबा मिळवून संशयिताकडे कठोर चौकशी केल्यानंतर आरोपीने स्वतःची खरी ओळख भूपेंद्र सिंह उर्फ भिंदा जर्नल सिंह वय 35 वर्ष राहणार ग्राम आहारना खुर्द पोलीस स्टेशन मेहटियाना होशियारपूर पंजाब अशी असल्याचे सांगून मी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि बेनी गुजर गँगच्या गुंड असून माझ्यावर पंजाब आणि राजस्थान राज्यामध्ये खुनाच्या पर्यटन खंडणी आर्मेट अशा प्रकारचे अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगून सध्या बाडनेर येथील हरपाल सिंह उर्फ रिंकू राहणार गंगानगर बाडनेर जिल्हा बाडनेर याच्या सन 2023 मध्ये खून करून पंजाब येथील खून आणि खुनाचे प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचे सांगितल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशाने पंजाब व राजस्थान पोलिसांशी संपर्क करण्यात आला। त्याच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती घेण्यात आली। त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांसमोर बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे। म्हणजे इथं आपल्याकडे आलेला आहे त्यांच्यावर बाडनेर जिल्ह्याला 25,000 रोख रक्कम पण आहे त्यांना करून कोणी दिलेलं काही। यवतमाळ कुठे आणि किती दिवसापासून वास्तव्य ते आपला जाम प्लॉट एरियामध्ये तो आता गेल्या 2 वर्षापासून थांबतात तिथे। पहिले तो एक 8 महिने आपला एक गुरुद्वारा आहे तिकडे थांबला होता। तो ऍक्च्युअली जेव्हा तो राजस्थानला असताना जोधपूर जिल्हा तिकडे राहायचा होता। तिकडे एक लेडीच्या सोबत त्यांचे लग्न पण झाले। ती लेडीजला पण इकडे आणले। आता फॅमिलीच्या सोबत तिथे राहत आहे। त्यांच्या खबर असा आहे की इकडे लोकांना सांगतात की मी राजस्थानी आहे, मी एक दाबा चालवतो म्हणून ते सांगतात। माहूरला माझा एक दाबा आहे, दाबा ओनर आहे म्हणून सांगून इथे लोकांच्या सोबत फिरतात आहे। इथे काही ऍक्टिव्हिटी त्याच्या यवतमाळ इथे काय ऍक्टिव्हिटी नाही। आपण सखोल त्यांच्यासोबत हे केलं, आपण इंटरॅक्शन केलेलं आहे। ते म्हणतात की त्यांना वरतून ते ऍक्च्युअली स्लीपर सेल सारखं आहे। त्यांना नेहमी दर महिने पैसा भेटतात। जेव्हा त्यांना वरतून फोन येतात ते तेव्हा जे जाऊन काही काम करून येतात तसं ते सांगितलेलं आहे। आणि त्यांच्या रिलेटेड गँग मेंबर्स पण यांना जास्त ओळख नाही इथे, म्हणजे इट्स लाईक हायडआउट एरिया होऊन ते म्हणाले की जेव्हा फोन आले ते म्हणतात की यांना भेटायचे आहे, हे 2 लोक 3 लोकांना भेटायचे, तुम्ही सोबत जाऊन काम करून यायचे आहे, तसं त्यांना जनरली मेसेज भेटतात। अदरवाईज त्यांच्या इथे आपल्याकडे काय ऍक्टिव्हिटी नाही। त्यांच्यासोबत एक अजून होता पंजाबचा एक आदमी, तो 15 दिवसापासून इथे नाही येतो, म्हणजे काहीतरी तिकडे युपीला कुठेतरी गेलेला म्हणून आता सांगतात आहे। पण त्यांच्याबरोबर पण आपण कारवाई करणार आहे कधी आले तरी। तो एज क्या सर है? उम्र क्या है उसकी? एज क्या है? 35 वर्षाचा आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।